डेंजर आहे. आयुष्यात पहिल्यांदा स्नो कॅप माउंटेन्स पाहिलेत. हाय, गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर. आज आम्ही निघतोय आपल्या खऱ्या ॲडव्हेंचरसाठी, म्हणजे आपल्या ह्या सिरीजचा सेकंड पार्ट खरं ॲडव्हेंचर आजपासून सुरू होणार आहे. आज आपण जोझीला करणार आहे. पण सकाळपासून पाऊस यायला लागला आहे. लेट्स सी. आत्ता सध्या मेमध्ये एंडिंगला असंच वातावरण असतं, मला माहीत होतं. सो थोडंसं प्रिपेअर्ड आहे, पण थंडी खूप आहे, भयंकर थंडी आहे. आपल्यासाठी जास्त आहे, कारण आपण महाराष्ट्रातून आलो आहे एवढ्या 40 डिग्री 50 डिग्रीमधनं. लेट्स सी, बघूयात, भेटूयात. ओके, निघायची वेळ झाली आहे. लडाख सर्किटचा आपला डे 1 आहे. अरे याला टाईट कसं करायचं. आम्ही इथे राहिलेलो मंगोलिया इन. गणपती बाप्पा मोरया. चल भैया, बाय बाय. कर लो भैया पीछे. ये तो मेरे छोटे छोटे पाँव का कमाल है. चल बाय. चल 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 चल. मेरे को ये फायनली आपण निघालो आपल्या लडाखच्या जर्नीसाठी. नेमकाच पाऊस येतो. ॲक्च्युली काल पण आलेलो, पण आम्ही झोपलेलो. बाई सामान लोड करता करता, गाडी वळवता तर श्वासच एकदम हे होऊन जातो. ह्याच्यामध्ये मी मॅप लावून घेते. अजून आपल्याला पेट्रोल भरायचं आहे यार. कुठे जायचं आपल्याला? दिसतंय ना तुम्हाला? कारगिल. आज कारगिलला जायचं आहे. हो 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 हो. गेट डिरेक्शन, स्टार्ट नॅव्हिगेशन, डोंट लॉक द स्क्रीन. ओके ओके. वेगळंच वाटतं यार, एवढे सगळे लेयर घातलेत ना, बेकार वाटतंय. अजून तर यू टर्नच म्हणताय. हे डल लेककडनं जायचं आहे. शूजचं भारी काम झालं आहे. शूजमध्ये प्लास्टिक लावलं आहे, प्लास्टिकवर सॉक्स घातलेत आणि मग शूज घातला आहे. आणि परत म्हणून रेनकोट आहे ना, तर रेनकोट पण हे टाय केलं आहे त्याला शूजच्या वरती तोंडाला. म्हणजे जरी पाऊस आला तर पाणी नको जायला, कारण जर पाणी गेलं ना तर मग प्रॉब्लेम होईल. हा डल लेकचा व्ह्यू. चलो चलो सर जी चलो. हां हो हो हो. खरंच जन्नत आहे. आता वाटायला लागलं भारी. एवढं भारी वाटतं ना. आज आम्ही निघालो होतो श्रीनगरवरनं आणि आजचं आपलं टार्गेट होतं कारगिल. पण बॉस मध्ये उभा होता तो डेडली जोझिला पास. मी ना आजपर्यंत खूप लोकांकडनं ऐकलं होतं की हा रस्ता ना खूप खतरनाक आहे, पण आज स्वतः अनुभवायचं होतं. सकाळी सकाळी ना डल लेकचा नजारा काही ओरच होता. असं वाटत होतं बॅकग्राऊंडला कुठेतरी अतिफ अस्लमचं गाणं चालू आहे आणि बॉलिवूडचा सीन शूट होतोय. एकीकडे डल लेकची भुरळ पाडणारी शांतता होती आणि दुसरीकडे माझ्या मनात वेगळीच धाकधूक चालू होती. कारण आम्हा सगळ्या रायडर्सला ठाऊक होतं की डल लेकचं सौंदर्य म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे. कारण काही तासांच्या अंतरावर जोझिला पास आमची वाट पाहत होता. अभी आएगा मजा. भाई मी इथं याच्यातच एवढी खुश वरती गेलं तर काय खुश होऊन जाईल. मेन पॉईंट्सला ऊन पडायला पाहिजे फक्त, बस, बाकी काही नको. जेवायला नाश्ता करायला थांबलो आहे. एक मराठी माणूस भेटला. आम्ही बाईक्स लावत होतो, तो अचानक मराठीतून बोलला. बॉम्बे रहते थे. वहाँ पे रहते थे क्या? हाँ, क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट का एरिया. फोर्ट का एरिया ना. कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतं आहे. बाय बाय बाय. चलो.
क्या क्या यूट्यूब पे क्या है? यूट्यूब पे तो ज़्यादा नहीं लेकिन इंस्टा पे है। क्या नाम है? सखी सखी नाम है। सखी? सखी सखी सखी। मैं डाल के देती हूँ आपको। हाय વિમલે લીધું ને વિમલ લઈ લેશે ઇન્સ્ટા પર મારો ओके, सेफ ड्राइव। यस थैंक यू। यस यस सखी 143 ना? नहीं सखी 25 ये दिया ना अभी 25 अभी गया क्या वो सखी सर्च करो अभी 25 सर्च करो RRR25 अब और एक R डालो और 25 सर्च करो 25 अभी आ जाएगा। वो गुजराती में हो गया इंग्लिश में डालना है। सखी का RRR और बाद में 25। हाँ थैंक यू बाय 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 भाई। हाँ चल तो आदि ये अभी फील आने लगा है लद्दाख को। कसलं बघत होते यार ते केवढे अप्रिशिएट करत होते। गुजराती लोक पण लय भारी आहेत। जा जाना ये गाडी हो नाही मी नाही करत ओव्हरटेक। स्नो कॅप माउंटन्स दिसायला लागले। हो हो इंटरकॉम बड़े काम की चीज़ है वैसे। ये स्नो कॅप माउंटन वाव इथले भारी रस्ते होत चाललेत ना दिसत असतील का मला। थंडी वाढत चालली आहे फक्त। हो हो ते 2 लेयर्स टाकलेत तरी मला थंडी हाताला थंडी वाजते मोस्ट ऑफ दी बाकी नाही कुठं वाजत आहे। असं वाटतं वरती एकदा स्नो असणार आहे। यार सिरियसली सांगते त्या गुजराती फॅमिलीशी बोलून ना अंगात एक वेगळीच एनर्जी आली होती माझ्या। म्हणजे घरापासून एवढ्या किलोमीटर अंतरावर असताना कोणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना तेव्हा असं वाटतं जग जिंकलं। होप सो पाऊस नाही यावा। स्नोफॉल हलका हलका झाला तर काय प्रॉब्लेम नाही आहे तसा। म्हणजे प्रॉब्लेम असा नाही आहे की स्नोफॉल बघायचा आहे। थंड थंड झालं। विंटर ग्लोव्ज आहेत आपल्याकडं पण त्याची ग्रिप कशी आहे माहीत नाही। सवय पण नाही आहे ना कधी वापरले नाही नवीनच आहेत। भाई काय माउंटन्स दिसत आहेत यार। विचार कर ABC किंवा EBCला काय दिसत असतील डोंगर एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा अन्नपूर्णा बेस कॅम्पला। मॅनिफेस्टिंग नेक्स्ट इयर मोस्ट प्रोबॅबली एव्हरेस्ट बेस कॅम्पला असो आपण मेमध्ये। टचूड देवा एवढी एक इच्छा पूर्ण करून दे। देव म्हणेल पैसे कमव आधी काम कर जरा आणि तुझी तू कर पूर्ण। मी का तुला अडवत नाही। बहुत पैसा लगता है एवरेस्ट बेस कैंप को। ठंडी हवा हो 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 मला सांगशील। ओके 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 नोटेड। मोस्ट प्रोबॅबली आपल्याला जोजिल्यावर स्नो बघायला भेटणार आहे। थंडीने वाट लागणार आहे। आता बरं झालं 2 एक थर्मल आणि एक नॉर्मल लेअर टाकला आहे बेस लेअर कपड्यांचा। हाताचं काहीतरी करावं लागेल। ते वॉर्मर टाकता येतील ना ग्लोव्जमध्ये बघू बरेच जण टाकतात ग्लोव्जमध्ये। हां थैंक यू सर थैंक यू सो मच। क्या क्या कहाँ के हो? महाराष्ट्र पुणे। पुणे के? हाँ पुणे से ही बाइक से आ रहा है? हाँ बाइक से आ रहे पुणे से।
एक बार ही आना था आ गया अभी। क्या क्या अभी बाइक पे वहाँ से नहीं आना, बस हो गया। राजस्थान में 50 डिग्री था, बहुत बहुत तकलीफ हुई। इधर अच्छा है, लेकिन अभी हमें ठंड की आदत नहीं है ना, तो थोड़ा सा एडजस्ट होने में टाइम लगता है। चलो बाय बाय। We are entering Sonmarg Tunnel. Yay! भाई टनल आहे का फ्रीज आहे हा? हाय शपथ, असं वाटतंय फ्रीज मध्ये टाकलंय कोणतरी। फ्रीज रेफ्रिजरेटर मला 15 दाखवतं टेम्परेचर आता। हां खतरनाक आहे। बरं झालं थर्मल लेअर घातलाय, डबल लेअर घातलाय। भाई मला लय थंडी वाजली ना, मी डायरेक्ट डबल थर्मल लेअरचा आणि एक बेस लेअरचा वरून एक स्वेटर घालून देणार, मला नाही काय वाटत। भाई तो लय भारी आहे कालचा डिकॅथलॉनचा स्वेटर। वारा नाही लागत ना रेनकोटने, त्याच्यामुळे थंडी कमी लागते, वारा आतमध्ये घुसत नाही। भाई जर कोणी मेमध्ये येत असेल तर ना, मेमध्ये येत असेल ना तर थर्मल लेअर्स घेऊन या, बेकार वाट लागते। त्या आर्मीवाले मला म्हणतात कसे आहे, म्हटलं महाराष्ट्र से, तो महाराष्ट्र से बाइक चला के आए, म्हटलं हाँ, मतलब एक ही बार आना था सर, अभी दोबारा नहीं आएंगे, बस हो गया, बहुत गर्मी लगी, दोबारा नहीं आएंगे, मतलब नहीं आएंगे। अरे यार हे सरक बाबा साईडमध्ये, कसलं सुंदर आहे। इकडे खाली नदी आहे, मला वाटतं हे सिंधू नदी आहे। सिंध रिवर येत आहे मॅपवर, इथं समोर मॅप चालू आहे आपला। बर्फ वाले पहाड़ देखेंगे हम, बर्फ वाले। ट्रक वाले खूप त्रास देणार आहेत जोजिलावर। इकडे जोजिला टनल बनतोय, तिकडे राईट साईडला जो रस्ता जात होता ना तिकडे, हा सुंदर आहे। पण हे सगळं तरीच लोक येतात। काश्मीर आय थिंक आता जोजिला जवळच आलाय, सुरूच होईल। ट्रकवाले का कसे एका साईडने चला होतो मी, आम्हाला पण जाऊ द्या। ह्या ट्रकवाल्यांनी हां जा 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 बाबा जा, मला काय ऑब्जेक्शन नाही आहे। मी आले फिरायला, तुझ्या नादी लागत बसलं तर माझं कसं व्हायचं? जा तुम्ही पण जा सर, जा। JNK व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट फ्रॉम? काहीच नाही का? मग माझ्यासमोर एक ट्रक ओव्हरटेक करते। थांब के रे बाबा। वाव सिंधू नदी, कसले सुंदर स्नो कॅप माउंटेन्स आहे, ग्रीन आहे खाली, वरती मस्त, वरती मस्त स्नो आहे। बाई जन्नत आहे जन्नत, कसलं भारी वाटतंय। समोर कोणी आहे का यार? स्नो कॅप माउंटेन किती खुश होते मी, कसलं भारी वाटतंय, काय सुंदर दिसतंय ते सगळं। अजून तर जोजिला लागायचं आहे बाई। इथं अशा 1-1 किलोमीटरवर चेकपोस्ट आहेत अशा, आणि एवढे आर्मीवाले उभे आहेत ना, विचारायलाच नको।
सगळा रस्ता चांगला आतापर्यंत. हां, ते करतील. कारगिलला मुक्काम करावंच लागतोय, डायरेक्टली कव्हरच होत नाही. वाव, इकडे समोर माउंटन्स दिसतात का भाई साहब. इन्स्टा 360 ऑन करते, लेन्स पुसते. काय दिसतं, ऐ शपथ, जन्नत आहे जन्नत. कसलं भारी दिसतंय. आयुष्यात पहिल्यांदा स्नो कॅप माउंटन्स पाहिलेत, ते पण बाईकवर. अलगच फिलिंग आहे बाई. आता इकडे टर्न घेतला ना तर आणखी दिसतील. ओ भाई, ओ भाई भाई भाई. फील्स लाईक स्वित्झर्लंड. नाही नाही, इंडियाचा आपला. स्वित्झर्लंड काय नाही, इंडिया खूप भारी आहे आपला. जाऊ द्या ट्रकवाले काका मला. मला फक्त सांगशील. आता येऊ का? ओके. ट्रकला ओव्हरटेक करण्याचं प्रमाण लय बरं का इथं. भाई आता तरी साईडला हो ना. ठीक आहे, जा तू, जा बाबा आधी. मी तेच सांगतो, मी फिरायला आले, तुझ्याशी भांडायला नाही. तो हॉर्न दिला तर साईडला होणंच आहे. कसली व्हॅली दिसते यार. हां, हो भाई साहब, काय सुंदर दिसतंय. ओके, नोटेड नोटेड. ती दरी इतकी सुंदर दिसते. आता मी गाडीवर दाखवू नाही शकत, पण एवढी सुंदर व्हॅली आहे ना. ओके, खाली आहे टनेल जोजीला. तर जेव्हा चालू होईल तर मग काय प्रश्नच राहणार नाही. आय थिंक जोजिला पासचीच हे झाली वाटतं, सुरुवात झाली असेल आता. हो, जोजिला पास सुरू झाला आहे. ठीक आहे, रस्ते त्यातलं त्यात बेटर कंडिशनमध्ये अजून तरी. हां, हे ट्रक ट्रॅफिक खूप आहे पण इथं. सकाळी लवकर निघत असेल तर. नाही तर हे असले वळवतात ना, बेकार. डेंजर लोक, डेंजर. हॅट्स ऑफ यार, कसं चालवत असेल तर चालू. एवढ्या उतार आणि एवढ्या चढावर काय नजारा दिसतोय यार. आत्ता स्टिक लावलेली असते ना, विषयच खोलून गेला असता. स्टिक नाही लावलेली. आता येतोय लडाखचा फील. हळूहळू हे लँडस्केप असं चेंज होऊन जाईल ना. ओके, ओव्हरटेक. सिंधू नदीचा इतका सुंदर नजारा दिसतोय खालच्या बाजूला. क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. वरती मस्त स्नो कॅप माउंटन्स आहेत. हो 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 हो, आहे, लक्ष आहे. मला गोपुरणं बंदच करावं असं वाटत नाही. एवढं भारी वाटतंय ना. असं वाटतंय आत्ता काहीतरी भारी येईल. मला हे रेकॉर्ड करायचं, मला ते रेकॉर्ड करायचं. वी आर ॲट जोजिला. आपण आता ना जोजिला स्टार्ट केलं आहे आणि खाली मला माझ्या दिसतो आहे की जोजिला टनलचं काम चालू आहे. खालच्या बाजूला एका बाजूला सिंधू नदी वाहती आहे, समोर एक छोटंसं गाव आहे आणि वरती हिरवी व्हॅली आहे, पण वरती स्नो कॅप माउंटन्स आहे. 1 मिनिट. थंडीने वाट लागते, फक्त थोडंसं हलकं ऊन पडलं तेव्हा छान वाटतं. दिस इज द व्ह्यू. भाई साहब, जन्नत आहे जन्नत. आणि हां, इकडे जोजिलाचा रस्ता आहे. म्हणजे जोजिला जेव्हा टनल बनेल ना तेव्हा इकडनं जाऊ आपण. 1-2 गाड्या येतात, पण इकडे खाली आहे ना, हा अमरनाथचा रस्ता आहे. अमरनाथला जातात लोक. तिकडनं पुढेपर्यंत गाड्या जातात आणि तिथनं मग हेलिकॉप्टर किंवा मग घोडे वगैरे आहेत. कसला भारी व्ह्यू आहे, पण असं वाटतं पाहतच राहावं. लोक भारी आहे त्या इकडचे. ए भगवान,
यस लेट्स गो. अभी तो आधा घंटा दूर है बोल रहे जोजिला का रास्ता. मैंने तो ऐसे ही यार मैं हिंदीत का बोलते आहे. अजून तर अर्धा तास पुढे आहे जोजिलाचा रस्ता. चलो. अरे ग्लोव्ज राहिले. एवढी विसरायची सवय मला नाही वाटत कोणाला असेल. मी एकदा ग्लोव्ज घालायचे विसरते. एकदा मोबाईल कनेक्ट करायचा विसरते. परत बघ आर्मी आले. नाही हे नव्हते मागाशी. हे तर ब्लॅक कपडेवाले आहेत. ते तर नॉर्मल कपडे होते. हां कसलं सुंदर आहे यार. मला तर रडूच कोसळते मध्ये. चला निघूयात आता इथनं. छान देतात ते. हो जोजिला पास, द डेडली जोजिला पास. मी जोजिलाबद्दल जेवढं ऐकलं होतं ना आत्तापर्यंत ते सगळं खरं निघालं. माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं हे सगळं, कारण माझ्या ह्या रायडीचा पहिला माउंटन पास होता हा. आतून मी खूप एक्सायटेड होते, पण त्यावेळेसच मी नर्वससुद्धा होते. डोक्यात सतत विचार चालू होते. पुढचा रस्ता कसा असेल, मला खरंच जमेल का नाही हे, आणि तेही या बीस्टसोबत. आणि यार व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं. आर्मीचे टँक्स आणि हे सगळे ट्रक्स याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिकमध्ये 3 तास जोजिलावर अडकलो. प्रचंड थंडी वाजत होती आणि त्या ट्रॅफिकमुळे आम्ही खूप वैतागलो होतो. त्यात मी ना एका आर्मीवाल्याला सहज विचारलं, साहब कितना टाइम लगेगा? आणि त्याने मराठीत उत्तर दिलं की मॅडम 3 तास लागतील. त्याने माझ्या गाडीचा नंबर पाहिला होता MH12 आणि झटकन त्यांनी ओळखलं की आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहे. आणि सरप्रायझिंगली त्यांनीच आमच्यासाठी रस्ता करून दिला आणि कसं बसं त्या ट्रॅफिकमधनं सुटलो. आणि त्या ट्रॅफिकमधनं सुटल्यावर कसे बसे आम्ही जोजिलाच्या टॉपवर पोहोचलो. आता म्हटलं थोडासा ब्रेक घेऊयात. तेवढ्यात एका आर्मी जवानाशी आमची भेट झाली आणि त्याने सहज विचारलं, खाणं खाओगे? आधी ना संकोचाने आम्ही नाही म्हणालो, पण त्याने इतकं प्रेमाने इन्सिस्ट केल्यावर आम्हालाही नाही म्हणवेना. मग म्हटलं ठीक आहे, खाएगे खाणा. शेवटी त्याने स्वतःच्या हाताने आमच्यासाठी गरमागरम पोहे आणून दिले. एवढ्या कडाक्याच्या थंडीत पोह्यांचा घास म्हणजे लिटरली अमृत वाटत होतं. पण ज्या गोष्टीने माझं सगळ्यात जास्त मन जिंकलं ती म्हणजे माझ्या हायड्रेशन बॅगमध्ये पाणी संपलेलं आणि त्या माणसाने स्वतःच्या हाताने पाणी गरम करून माझ्या हायड्रेशन बॅगमध्ये टाकलं. भारी ना. खरं सांगू डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या लिटरली तेव्हा. अशा कठीण परिस्थितीतही जिथे स्वतःला राहायला नीट जागा नसते तिथे ही लोक अनोळखी माणसावर एवढं प्रेम कशी करतात? ह्यूज रिस्पेक्ट टू इंडियन आर्मी. हा किस्सा ना मी आयुष्यात कधीच विसरू नाही शकणार. सिक्युरिटी पर्पजसाठी मी तो व्हिडिओ इथे पोस्ट नाही केला आहे, पण ही गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमी घर करून राहील. सावकाश जाऊ. डेंजर आहे. नाही खड्डा होता ना म्हणून साईडला घातला. भाई लयच बेकार आहे इथं. थोडंसं पुढं जाऊ देते ह्याला मग जाते. शपथ. ओके मेहनत तो होगी ना. ये इकड साईडला आहे. नाही ओव्हरटेक नाही. माझी एवढी हिंमत आहे ओव्हरटेक करायची शक्यच नाही. ओके हे पाऊस पडून गेल्यामुळं ना जास्त हार्ड झालं आहे. ओके ऐक ना तू माझ्याच पुढे चल ना. मला जरा अंदाज येतोय. हां जा. यस जोजिला आहे हा. हो जोजिला आहे हा.
आय नो आय कॅन डू इट. येस. तिथं नाही काही वाटलं, इथं रस्ता खराब आणि ट्रॅफिकमुळे भीती वाटते, बाकी काय ना. तसे ट्रकवाले चांगले आहेत म्हणा, ते बरोबर लक्ष ठेवून चालवतात. ते लक्ष ठेवून चालवतात. समोरनं गाडी आली आम्हीच. एकमेकाला ओव्हरटेक करायला लागले. राहू दे. नाही का. येस. जोजिला रस्ता खराब नाही, मला तर चांगला वाटायला लागला. ओके टर्न आहे वरती ना. ओके नाही, मी ह्यांना जाऊ देणार आहे आणि हळू हे गेले की मग घेणार आहे. रिदम नाही तुटू देणार आहे. इट्स ओके. नो आय कॅन डू इट. हा थांबलाय वाटतं इथं. ट्रकवाल्याला जाऊन येतो ना पाठ. मी एकदम साईडला आहे, एकदम डाव्या बाजूला आहे. जसं ट्रकवाल्याने टाकली तशी मी त्याच्या पाठीमागे टाकली. आता आहेत गाड्या, मी येऊ शकते, ह्याला तरी ओव्हरटेक करू शकते. आय नो आय कॅन डू इट. येस येते. हा जरा बरं वाटतं आहे बॅरियर्सने. यू कॅन गो. तुम्ही गेलंच पाहिजे सर. तुम्ही नाही गेलात तर कसं व्हायचं. तुम्ही पण जा सर. तुम्ही पण जा सर. कोणी थांबवलं. यो भाई साहब, प्रॉपर स्नो कॅप माउंटेन्स आहेत. सी यू कॅन सी, आय कॅन सी. पहिली वॉटर क्रॉसिंग झाली पण माझी जोजिलाला. तिथं अडकली होती गाडी माझी, काढली पण मी चांगली. काय सुंदर आहे यार, काय सुंदर आहे. हे मध्येच स्लो कशाला होतात काय माहिती. काय लयच सुंदर आहे यार. इथं थांबू नाही शकत, नाही तर विषयच खोल केला असता, फोटोज काढले असते. नाही थांबताय तिथं. आता जर थांबलं ना, तो आर्मीचा कॉन्वॉय आला ना, ते म्हणतील तुम्हाला कशी काशी करायची तशी काशी करा, आम्ही नाही जाऊ देणार आता तुम्हाला, आम्ही नाही ट्रॅफिक सोडवणार. वाव. ओ भाई खतरनाक. चलो, फर्स्ट माउंटेन पास सक्सेसफुली आणि सेफली कवर झालं आपला. आणि हे स्नो कॅप माउंटेन पण काय भारी दिसत आहेत. तिथे समोर टुरिस्ट पॉईंट आहे. आय थिंक याच्यामध्ये जास्त गर्दी आहे. हो भाई सकाळी लवकर निघा. आज पण सकाळी लवकर निघणार होतं, पण पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे जरा मग थांबून घेतलं. असं वाटलं की जास्त येतोय की काय, जास्त येतोय की काय. म्हणलं ना
खोट्या न्यूज पसरवतात. जर काल स्नोफॉल झाला असता तर असं असतं का काल? सांग आज. पाऊस झालाय पण इथं पण सकाळी, त्यामुळे आपण परफेक्ट वातावरणात आलो आहे. भाई ते तू विचार करते ट्रॅव्हल्समधले लोक कधी येणार? ट्रॅव्हल्सला तर खूप वेळ लागतो. नाही, रात्री बंद करतात, चालू नसतं जोजीला रात्री. केवढी गर्दी आहे भाई साहब. पहिला माउंटेन पास आपला कवर झाला आहे. जोजिला पास माझ्या पाठीमागे दिसत असेल बोर्ड. आम्ही तिथे थांबलो नाही कारण आर्मीचा कॉन्वॉय येतो आणि आपल्याला उगाच तिथं त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे. कारण खूप गर्दी आहे, खूप ट्रॅफिक आहे. आम्ही सुद्धा जवळपास 2 तास ट्रॅफिकमध्ये बसलेलो. 1 ते 3 कसला 12 ते 3 खूप वेळ झाला. गॉट इट. व्ह्यू जबरदस्त आहे. दिस इज द व्ह्यू. मला ना जोझिलाबद्दल खूप लोकांनी वॉर्न केलं होतं की तो खूप डेडली आहे, इझी नाही आहे, आणि सगळं खरं होतं. आत्ता ना जोझिला उतरल्यावर मी खूप इमोशनल होते, नर्वस होते. फ्रीजिंग टेम्परेचर आणि हेवी ट्रॅफिकमुळं ना माझ्यासाठी ते जरा जास्तच हार्ड झालं होतं. पण ह्या सगळ्या भीतीच्या वाटेला ठेवून हा समोरचा व्ह्यू मी एन्जॉय करत होते, कारण आपण सक्सेसफुली जोझिला कॉन्कर्ड केला होता. अँड लुक ॲट द व्ह्यू. जोझिलानंतर लँडस्केप ड्रास्टिकली चेंज झालं आणि ते इतकं सुंदर होतं की असं वाटत होतं की मी एखाद्या नेचर पेंटिंगमधून माझी बाईक राईड करते. आणि यासोबतच आपण ऑफिशियली लडाख रिजनमध्ये एंटर केलं. ओके, वी आर इन द्रास. कसला भारी व्ह्यू माहितीये. इकडे धरायला पाहिजे मी. आय नो. हात फ्रीज होत आहे. 10 डिग्रीज आहे. 10 टेम्परेचर. व्ह्यू बघायचा. वी आर इन लडाख. पहिला माउंटेन पास क्रॉस करून आपण आत्ता लडाखमध्ये एंटर झालो आहे. जोझिला खाली उतरताच माझी बोबडी वळते कारण खूप थंडी आहे. लिटरली 10 डिग्रीवर टेम्परेचर आलं आहे. मजा येते आहे कारण व्ह्यूज का नाही येणार मजा. जाम भारी व्ह्यूज होत चाललेत. एक वेळ होती जेव्हा मी या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर पाहिल्यात आणि इतकीच इमोशनल, एक्सायटेड आणि हॅपी झाले. आणि आज हे स्वप्न मी प्रत्यक्षात जगत होते. हे सगळं सतत मला रिमाइंड करत होतं की मी माझ्या एका स्वप्नासाठी किती डेस्परेट होते. आपण मिडल क्लास लोकांना नेहमी आपल्या स्वप्नांचा सगळ्यात शेवटी विचार करतो. या रेसमध्ये फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करण्यासाठी पैशांच्या मागे धावतो आणि स्वप्नांना कुठेतरी मागे टाकत जातो. करून पुढे आलो. मला महाराष्ट्रातले आणखी बायकर्स भेटलेले. तर त्यातल्या एकाची नेमकी गाडी पंक्चर झाली. त्यात ट्यूब टायर होता. मग त्यात आमचा खूप वेळ गेला आणि आमचा आता त्या वेळ गेल्यामुळे आम्हाला वाजले 7:30. त्यामुळं कारगिल वॉर म्युझियम आमचं मिस झालं आहे. ठीक आहे यार, नेक्स्ट टाईम येऊयात, कारने येऊयात तेव्हा होईल. परत यायला काहीतरी कारण पण तर पाहिजे. सो आता ते मिस झालं आहे. पण म्हटलं आता पण होतं बरं का ते चालू. पण मला अंधाराच्या आत अंतर कापायचं आहे. आता राहिले 28.8 किलोमीटर. इथं अंधार थोडा उशिरा होतो. आता हा मे महिना आहे, नंतरचं मला माहीत नाही. पण मे महिन्यात तरी आम्हाला असं वाटतं की काल पण काहीतरी 8 वाजता अंधार झाला. 8ला पण पूर्ण अंधार झाला नव्हता. सो आता आपल्याला पहिलं कारगिलमध्ये पोचायचं आहे. हॉटेल शोधायचं आहे, जेवण करायचं आहे. कारण आज जास्त काय खाल्लंच नाही आहे. सकाळी पराठा खाल्लेला
त्याच्यानंतर ते आर्मीवाल्यांनी पोहे दिले ते जाम भारी होतं, ते पोहे खाल्ले. त्याच्यानंतर तर काहीच नाही आहे, कॉफी पिलं फक्त, कॉफी थर्मासमध्ये भरून आणलेली ती कॉफी फक्त. बस इतकंच. तर पूर्ण काळोख व्हायच्या आधी पोचूयात कारगिलला. 7:21 झालेत. मोस्ट प्रॉब्ली 8पर्यंत पोचायला पाहिजे. 8च्या आतच पोचू तसं, किंवा 8पर्यंत तरी, म्हणजे 10पर्यंत झोपता येईल आणि सकाळी लवकर निघायचं, कारण आपल्याला उद्या लेह मारायचं आहे. लामा युरूसाठी मी एक्सायटेड आहे. लामा युरू खूप भारी आहे. मूनलँड आहे, म्हणजे मूनसारखं स्ट्रक्चर फ्रेम झालं आहे तिथे. माउंटन्स. अरे हा वेगळा आहे का की आपल्या, माझं तर मी त्याला ओव्हरटेक केलेला, हा वेगळा असेल मग. हो, पण भाईसा काय व्ह्यू बघितला आहे आज, जे अजून पण आता थोडेसे ना लडाखचे माउंटेन स्टार्ट झालेत. हे थोडंसं कोल्ड डेझर्ट आहे, इथं स्नो कॅप जरा कमी दिसतात, कमी म्हणजे नाहीच दिसत आहे आता. आणि काय हां, आणि काय म्हणतो तुम्ही, हां, आणि ग्रीनरी पण कमी होत चालली आहे, म्हणजे नाहीशी होत चालली आता. सो प्रॉपर लडाख सुरू झालं आहे. उद्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. लेहमध्ये पोचायचं आहे आपल्याला. मला लेह बघायचं आहे, आणि लेहमध्ये आपल्याला 2 दिवस रेस्ट घ्यायची आहे, कारण गव्हर्मेंटच्या नॉर्म्सनुसार तुम्हाला तसं परमिटच काढता येत नाही. लेहमध्ये रेस्ट घ्यावी लागते, आणि ती सजेस्टेडपणे ॲक्लिमेटाईज होते बॉडी. तर कशाला उगाच आपण त्रास करायचा आहे. हो हो, कशाला पण त्रास करून घ्यायचा आहे ना. बाय द वे, आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता आम्ही ज्यांच्यासोबत थांबलेलं ना पंक्चर काढायला, तर एक गोष्ट आहे, ह्या अनुभवावरनं सांगते. म्हणजे आम्ही तर सगळ्या गोष्टी कॅरी केल्यात. माझं तर आपला ट्यूबलेस टायर आहे, पण ज्याचा कोणाचा ट्यूब टायर आहे ना, एकतर त्यांनी ट्यूबलेस करून घ्या, नाही तर मग प्रिपेअर राहा या सगळ्या गोष्टींसाठी. कारण लडाखमध्ये या गोष्टी होतातच होतात. किंवा मग ना ॲटलिस्ट हे करा की तुम्ही जेव्हा लडाखला येणार आहात तेव्हा नवीन टायर तुम्ही त्याच्यामध्ये बसवून घ्या तुमच्या बाईकमध्ये. एखादी ट्यूब कॅरी करा, आणि पंक्चर काढायचं सामान, म्हणजे जॅकपासनं त्या रॉडपासनं पंक्चर किटपासनं सगळ्या गोष्टी कॅरी करा. कारण इथं तुम्हाला लांबपर्यंत पंक्चरचं दुकान मिळणार नाही. असं तुम्हालाच करायचं आहे. शिकून घ्या, एखाद दुसऱ्या वेळेला ट्रायल करून घ्या, जर तुम्ही तुमचं येत आहे तर. पण जर ग्रुपमध्ये येत असाल किंवा बॅकअप व्हेकल असेल ना, हो हो, जर बॅकअप व्हेकल असेल ना तुमच्याकडे, तर मग काय प्रॉब्लेम नाही आहे. मग तर ते लोक तर करतातच. पण आता आमचं कसं, आम्ही सगळं सामान कॅरी केलं आहे, पंक्चर किटपासनं सगळं, रॉडपासनं सगळं. सो आम्हाला इनकेस जर आलीच वेळ, तर मग आम्ही ॲटलिस्ट मॅनेज करू शकतो ना आपण. ज्या ठिकाणापर्यंत जायचं आहे त्या ठिकाणापर्यंत जाऊन मग तिथे सर्च करू शकतो. सो त्या एका गोष्टीची काळजी घ्या. बाकी आज तर काही आपल्याला ऑक्सिजनचा वगैरे काही इश्यू जाणवला नाही. डायमॉक्स तर खायचीच आहे आपल्याला. गव्हर्नमेंटने सांगितलं आहे, त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही इनर लाईन परमिट काढायला जाता तेव्हा तिथे ना सजेस्ट करतात, ते सजेशन येतं की तुम्ही 2 दिवस लेहमध्ये जायच्या आधी 2 दिवस डायमॉक्स खा, आणि लेहमधून जाईपर्यंत 2 दिवस डायमॉक्स खा, असं काहीतरी आहे. तुम्ही बघून घ्या ते. सो मग डायमॉक्स 250 mg जी काही टॅबलेट आहे ती खाल्ली होती, काल पण खाल्ली, आज पण खाल्ली. त्यामुळं पण नसेल होत, पण काही त्रास नाही झाला. कारण काय झालं ना, जोझिला खूप हाय अल्टिट्यूडवर आहे, जवळपास 11,000 फूटवर आहे. सो आम्ही तिथे अडकलो होतो, ट्रॅफिक भयंकर होतं. जवळपास आम्ही 3 तास लागले आम्हाला जोझिला क्रॉस करायला, कारण बेकार ट्रॅफिक होतं. आर्मीचा कॉन्वॉय होता तो, सो त्यामुळं पण बऱ्यापैकी जाम झालेलं. ट्रक्स होते, ट्रक ट्रॅफिक होतं, बेकार होतं सगळं. तर आम्ही 3-4 तास होतो तिथे, पण आम्हाला आजच असा काही त्रास नाही जाणवला. फक्त एवढंच आहे की तुम्ही किती चांगले बॉडी बिल्डर असा, किती तुमची हेल्थ चांगली असू द्या, तुम्ही थोडं जरी एक्झर्शन केलं नाही तर तरी पण तुम्हाला थोडंसं दम लागतो. बट त्याचा काही फार इश्यू येत नाही, कारण त्याने काही त्रास होत नाही तुम्हाला, फक्त ओव्हर एक्झर्शन नाही करायचं. आता कारगिलला पोहोचून बोलूयात
मला आता भूक लागली, मला चांगलं काहीतरी खायचं आहे. होप सो कारगिलमध्ये मिळेल. नाही मिळालं तर आपलं लेहमध्ये उद्या ते मराठी खानावळ नावाचं एक हॉटेल आहे आपल्या महाराष्ट्रातलं आहे, तिथे जाऊन मी भाकरी खाणार आहे जर असेल त्यांच्याकडे तर यार. कारण आता मला असं दाल राईस खाऊन ना इरिटेट झालं आहे, कारण पुढे पण आपल्याला दाल राईसच खायचं आहे. हो आले पुढं मी. छोटासा घाट लागला आहे गाईच आणि रस्त्याचं काम चालू आहे. थंडीने वाट लागली आहे, भुक्याने वाट लागली आहे. बाकी ओके सगळं, बाकी सब ठीक, बस चल.